नमस्कार. होम टेस्ट फूड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मिक्स डाळीचं वरण किंवा आमटी बनवणार आहोत. तर चला बघूया. त्यासाठी मी 3 प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत. मूग आणि मसूर आणि तूर पाव वाटी. आणि साहित्य घेतले, एक मीडियम साईजचा टमाटर, एक कांदा, 2-3 मिरच्या, लसूण पाकळ्या 10-12, कढीपत्ता, नमक, हळद आणि लाल तिखट, धने पावडर, हिंग, जिरे, मोहरी, तेल आणि कोथिंबीर. तर चला बघूयात. त्यासाठी आपण तिन्ही डाळी मिक्स करून स्वच्छ पाण्यात धुवून घेतल्यात. 3-4 वेळेस स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ आणि मग त्याचं जोपर्यंत काळं पाणी निघून जात नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं. आणि मग कुकरमध्ये घालून त्यात 1.5 ग्लास पाणी घालायचं. एक मीडियम साईजचा टमाटर कट करून घालायचा, 1 चमचा नमक आणि 1 चमचा तेल घालून कुकरचं झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात. एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, त्याचं साल काढून त्याला बारीक चिरून घेतलं आहे. 2-3 हिरव्या मिरच्या त्यातला कट करून घेतल्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर. लसूण खलबत्त्यात छान ठेचून घेतला आहे. आणि इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून कुकर थंड झाला की त्यात 1 चमचा हळद घालून घ्यायचा आणि घोटून घ्यायचा. हळद मी आधी शिजवताना घातली नाही म्हणून आता घातले. तुम्ही आधी घालू शकता हळद. आता फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल घातले. ते गरम झाले की त्यात 1 चमचा मोहरी तडतडली की जिरे तडतडले की कढीपत्ता, मग हिंग आणि हिरवी मिरची घालून त्याला तडतडू द्यायचं. आणि मग छान तडतडलं की फ्राय करून हिरवी मिरची आणि हिंग घालून फ्राय करून घ्यायचं. आणि मग ठेचून घेतलेला लसूण घालायचा. लसूण पण तांबूस कलर आला परतून घ्यायचा. लसणाला असं परतून घ्यायचा. त्याला तांबूस कलर आला की कांदा घालायचा. कांदा बी परतून घ्यायचा. चिरून घेतलेला कांदा परतून घ्यायचा. कांदा थोडंसं नमक घालायचं. नमक आपण घातलं आहे आधी, चवीनुसार घालायचं. तुमच्या चवीनुसार घालू शकता तुम्ही नमक घालून त्याला फ्राय करू द्यायचा. जोपर्यंत कांदा तांबूस होत नाही तोपर्यंत फ्राय करायचा. आणि त्यात 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घालून परतून घ्यायचं. आणि तेल सुटेपर्यंत परतायचं, त्याला फ्राय करायचं. आणि मग घोटून घेतलेली डाळ घालायची आणि मिक्स करायचं. थोडं मिक्स करू द्यायचं. त्याला घोटून घेतलेली डाळ घातली की थोडं हलवून घ्यायचं, हलवायचे. थोडं हलवून झालं की त्यात कुकर धुवून मग पाणी घालायचं. तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी घाला. मला थोडीशी डाळ बनवायची होती, आमटी बनवायची होती म्हणून मी थोडेसेच पाणी घातले. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी घाला. आणि मग झाकण ठेवून घ्या. 2 मिनटं झाकण ठेवायचं. तोपर्यंत उकळी बघा आली. उकळी छान आली ना. उकळी आली की झाकण काढून घ्यायचं आणि तसंच उकळू द्यायचं. 5 मिनटं उकळू द्यायचं. झाकण काढल्यानंतर 5 मिनटं उकळू द्यायचं. छान अशी उकळी फुटेपर्यंत उकळू द्यायचं. आणि मग थोडी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घातली की थोडं उकळू द्यायचं. आणि असं बघा किती छान दिसतंय ना वरण. मग तुम्ही पण करा आणि खाऊन बघा. करून अशा पद्धतीने माझ्या साध्या सिंपल पद्धतीने करून बघा. गॅस बंद करून घ्यायचा आणि आपला भाताबरोबर वरण खायला तयार आहे. पापड घेतलं आहे आणि काकडी तोंडी लावण्यासाठी सोयाबीनची भाजी घेतली आणि मस्त छान टेस्टी लागते. तर तुम्ही पण ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.